आली बघ पळत. अरे ते मस्करीचा बाबड्या, ते खेळतेत ना आता. खेळतेत ते प्रेमाने खेळतेत, उगाच त्याच्या नादी लागायचं नाही. कसा बघतोय बघ ना खाली येऊन. ठोक. तू बाजू सरक, ते तुला मध्ये घेतील. लय चॅप्टर आहे ते बघ. ताकद बघ त्याची, फक्त हिम्मत बघ त्याची हिम्मत. बघ तो कसं चिंपाजीसारखं पाय ठेवलाय बघ. हे हे नाग्या, बघ तिकडून बघ. खोड कोण करतंय आणि कोण कोणाला मारतंय बघ ना जरा. तू फक्त मार त्या शंभूला, अंगाला हात लाव, मग तुला सांगतो. बघ काही सुद्धा केलं नाही, स्वतःहून जाऊन पडले ते. बघ ते ना असलं चॅप्टर आहे का नाही बघाय का, काय गरज आहे का. पण शंभू एवढा हुशार पोरगा आहे ना, साऱ्यात हुशार पोरगा आहे तो. बबड्यापेक्षा पण आहे ना हुशार आहे. त्याला ना बरोबर परफेक्ट असं लागणार नाही, काय नाही, इजा होणार नाही असं खेळतो बरोबर. एवढं हुशार आहे ते. आपलं मस्ती केल्यागत खेळतं बारीक. अरे गप की नाग्या, तब्येतीवर तर बघ जरा. तब्येत पिब्येत बघ आपली किती आहे, काय आहे. पाटील राग आहे तिकडे. पाटील पाटील रागात इथलं. बघ 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 बघ. चल तू ते गेलं बाहेर, बाहेर गेलं. चल चल आपलं त्याच्याकडे नको लक्ष देऊ. चल चल खाली चल. चल आपलं बाबड्या काय नाही करत, मी आहे. चल चल आपलं. चल तू भारी खेळतो त्याच्यासोबत. चल चल चल. काय केलंस तू आता? आता कमाल झाली कडे. कुठे गेले? कुठे रे? काय झालं? काय पळायची गरज एवढी? ते बघ आता कमाल झाली. अवघड आहे बाबा या पोराचं. चल चल उठ. तू ना सस्याच्या पोटाला जन्माला गेला असतास तर बरं झालं असतं. उडी किती लांब मारते बघा बरं का. अयो वा, वाघाची जात म्हणतो ते काय खोटी आहे होय. दाबक्या पावला निघतो. चल उठ. चल चल. ए बाबा, मी नाही काय करत. अरे मी नाही काय करत, मी सांगतोय तुला फक्त. ए बाबा, तू आहे ना तिकडे, तू इकडे. तुझा शहाणपणाच काढतो मी. घरात एवढा धिंगाणा करतो ना तू. ऐकत जा थोडं थोडंफार काहीतरी. काय सेकंड दे. चल सेकंड. सेकंड तोंड नाही दे. खेळतं रे देवा. काय छोटे छोटे पिल्ले, ह्यांना आहे ना. सरक 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 सरक. कुठं गेलं? तिकडे गेलं. हे भास्कर, भास्कर शंभू, भास्कर खेळायचे. अरे ज्या गोळ्या संपल्या, ती गोळ्या बघा आला बघ. दूध दे बरं याला. ए बघा. अरे वा 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 वा. पहिल्यांदा झोपताना बघितलं मी सुद्धा ह्याला निवांत. आता 10च्या आतमध्ये. बाबड्या तिकडं झोपलाय, बारका इथं झोपलंय, ब्राउनी इथं झोपली. हे असा यांच्या बापाचा बेड आहे ना.
बापाचा बीड आहे यांच्या. बघ. झोपले पहिल्यांदा झोपले बाबा एवढं हे. ते खाल्ले ना मग असे. हां, गोळ्या खाल्ल्यात त्याने. गोळ्या खाल्ल्यात त्याच्यामुळे त्याला सुस्ती आली. नाही, त्याला आराम पण गरजेचं आहे रे. ते एवढं खेळतंय ना की प्रमाणाच्या बाहेर. एवढं नाही खेळत कुठलं मांजर बारकं. लांब लांब उड्या मारतंय, इकडे पळतंय तिकडे पळतंय. काय थकून जात असन ते पण. कसे लेकरं झोपलेत. त्यांना टेन्शन नाही ना, निवांत झोपणार ते. आणि तो राजा जागा सोडतच नाही तो. आणि झोपायच्या वेळेला बरोबर इथे येऊन झोपतो. त्याला बाबाशिवाय ना आईशिवाय झोप येत नाही त्याला. असा मात्र झोपलाय तिकडं आता, पण झोपतोच तो. असे झोपते ते. आहे का काय टेन्शन आहे का कुठलं? भीती आहे का मनात? अजिबात भीती नाही मनात त्यांच्या. बाहेर एवढं बाहेरच्या जगामध्ये आहे ना, मांजरं नाही झोपू शकत किंवा कुत्रे नाही झोपू शकत. कारण भरोसा नाही ना, कुठून कोण येईल, मारीन, काय करीन. भीती मनात आहेच. लोक भरपूर क्रूर बनवून गेले. तसं विचार करत नाहीत प्राण्यांचा. एकदम प्राण्यांना तुच्छ समजतात लोक. आपल्या जीवावरून जीव जाणावा लागतो, बाकी काय नाही. ते तर आहेच की. जे जे खाऊ घालतात ना, जे खाऊ घालतात त्यांना सांभाळतात, त्यांना सुद्धा वेड्यात काढतात ते. की बाबा त्यांना शिव्या देणं, त्यांना खाऊ घालतात म्हणून असं टोचून बोलणं, या गोष्टी चालूच राहतात. खूप काही गोष्टी आहेत. पण या गोष्टी टाळायला पाहिजेत. जर यांना थोडं